नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटो थिंग्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 गोष्टीबद्दल डिस्कशन करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बाईकचे हजार किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत, तर त्यावर मी डिस्कशन करणार आहे. आणि सेकंड म्हणजे 1000 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतरला मी माझ्या बाईकची फर्स्ट सर्व्हिसिंग देखील केलेली आहे, तर त्याबद्दल देखील तुम्हाला सांगणार आहे. तर विषय असा आहे की होंडा NX 200बद्दल बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे की ही बाईक मार्केटमध्ये आहे. आणि गंमत म्हणजे माझ्या एरियामध्ये मी एकटाच फक्त ही बाईक ओन करतोय. तर मित्रांनो, या बाईकचे मी 5 चांगल्या गोष्टी सांगणार आहेत आणि 2 ड्रॉबॅक आहेत, ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर नंबर 1 वर आहे या बाईकचा जो मायलेज आहे तो खूप चांगला आहे. तर 45 ते 48 पर्यंत मला मायलेज दिलेला आहे या बाईकने. आणि या बाईकवर मी लाँग राईड जास्तीत जास्त मी पालघर ते पुणे टू पालघर एवढंच केलेलं आहे. 250 किलोमीटरचीच मी लाँग राईड मारलेली आहे आतापर्यंत. तर या लाँग राईडमध्ये मला खूप चांगला मायलेज दिलेला आहे या बाईकने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बाईकचं इंजिन खूप रिफाईन आहे. रिफाईनमेंट म्हणजेच होंडा आणि होंडा म्हणजे रिफाईनमेंट, हे समीकरण तंतोतंत जुळतं. तर या बाईकचं जे इंजिन आहे ते खूपच स्मूथ आहे आणि रिफाईन आहे. तर तिसरी चांगली गोष्ट म्हणजे इंजिन रिफाईन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे हँडलबारला किंवा फुटपेगला मला व्हायब्रेशन आलेलं नाही आहे. मी 100 किलोमीटरपर्यंत ही बाईक पळवलेली आहे, तर मला कसल्याही प्रकारचे व्हायब्रेशन 100 किलोमीटरवर देखील आलेलं नाही आहे. जर तुम्ही एकदम जोरात रेव करत असतील तर तुम्हाला व्हायब्रेशन येऊ शकतील, पण मी आरामात रेव करत घेऊन गेलेलो होतो, तर मला कसल्याही प्रकारचे व्हायब्रेशन आलेलं नाही आहे. आणि चौथी चांगली गोष्ट म्हणजे या बाईकचा जो पोश्चर आहे, रायडिंग पोश्चर आहे, तो खूप कम्फर्टेबल आहे. खूप कम्फर्टेबल नाही सांगू शकत, पण आहे, बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे. म्हणजे तुम्हाला हातावर किंवा खांद्यावर, बॅकवर कसल्याही प्रकारचा लोड येत नाही. आणि 5वी चांगली गोष्ट म्हणजे या बाईकचा जो लूक आहे ना, तो खरंच खूपच सुंदर आहे. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही बाईक आहे ना ही घेऊन जाता रस्त्यावर, तर 4 लोकं तुम्हाला वळून बघतात, असा या बाईकचा रोड प्रेझेन्स आहे. तर रोड प्रेझेन्सच्या बाबतीत बाईक खरंच खूप चांगली आहे. तर या झाल्या चांगल्या गोष्टी. तर काही ड्रॉबॅक देखील आहे या बाईकचे, तर ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मी आतापर्यंत 2 इश्यू फक्त फेस केलेले आहेत. तर नंबर 1चा जो इश्यू आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या बाईकची जी सीट आहे ती कम्फर्टेबल नाही आहे. तर रायडरसाठी ॲक्च्युली कम्फर्टेबल म्हणजे सांगू शकतो डिसेंट आहे, पण पिलियनसाठी जरा पण कम्फर्टेबल नाही आहे. या बाईकमध्ये कुशनिंग करायची गरज आहे ॲक्च्युली, तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर दुसरा मोठा इश्यू असा आहे की ही बाईक रात्री चालवताना त्रास होतो, कारण या बाईकचा जो हेडलाईटचा थ्रो आहे तो खराबच आहे. तर रात्री 1-2 वेळा मी ही गाडी चालवलेली आहे, तर हा हेडलाईटचा इश्यू मला रात्री आलेला आहे. तर तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जर तुम्ही ही बाईक घेत असेल तर आफ्टर मार्केट तुम्ही फॉग लॅम्प लावू शकतात. तर जी लोकं राईड करायचे शौक ठेवतात आणि जी लोकं डेली ऑफिसवरून अपडाऊन करतात, ते डेफिनेटली ही बाईक कन्सिडर करू शकतात. 2 लाखाच्या बजेटच्या अंडर ही बाईक एकदम वर्थ आहे. या बाईकसाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे, तर डेफिनेटली तुम्ही कन्सिडर करू शकता. हा झाला आपला ओनरशिप रिव्ह्यू. तर मित्रांनो, आताच मी NXची फर्स्ट सर्व्हिसिंग करून आलेलो आहे. फर्स्ट सर्व्हिसिंगचा किती कॉस्ट आलेला आहे ते तुम्हाला सांगतो. टोटल मला सर्व्हिसिंग कॉस्ट हा ₹870 आलेला आहे. यात इंजिन ऑइल मी चेंज करून घेतलेलं आहे. इंजिन ऑइल मी होंडाचाच फुल्ली सिंथेटिक इंजिन ऑइल मी वापरलेलं आहे, तर ते अराऊंड 750 पर्यंत मला पडलेलं आहे. आणि बाकीचे एकदम मिसलेनियस खर्च आहेत, ग्रीस, वॉशर, कन्झ्युमेबल ही असली त्यांनी रेट लावलेले आहे. तर तुम्हाला मी स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून देईन, तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशाच बाईक राईडच्या संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.